मर्यादित कुटुंब, व्यसनमुक्ती, शुद्ध मन, स्वच्छ शरीर, शुद्ध वागणूक, स्वच्छ कपडे, साधी राहणे, उदात्त विचार आणि त्यागमय जीवन असा सुरेख, सुंदर, उत्तम आणि अप्रतिम संगम होय. थोटांद ढोंगी साधू बाबांना मुळीच आवडत नसे. बाबा कुणालाही पाया पडू देत नसे. इतके महान विचार होते बाबा जुमदेजीचे. महान त्यागी बाबा जुमदेजींनी प्राप्त केलेल्या परमेश्वरी कृपेचा लाभ अनेक सेवकांनी त्यांची नाना प्रकारचे दुःख नष्ट करण्याकरिता घेतला. शारीरिक दुःखाबरोबर मानसिक, आर्थिक आणि सामाजिक दुःखही दूर झाले. कित्येक जण व्यसनमुक्तही झाले. कित्येक वर्ष अंधश्रद्धेत शारीरिक मानसिक यातना भोगणारे मानव निर्भय आणि निर्मळ झाले. विलक्षण चमत्कार बाबामुळे घडले. मोगल कशा तलावर घडलेला सर्व प्रकार आपल्या सर्व सेवकांना माहीतच आहे. बाबा तिथे स्वयं उपस्थित नसून सुद्धा बाबाच्या केवळ पादत्राणामुळे सर्व सेवकांचे प्राण वाटले. किती अफाट सामर्थ्य आहे बाबांच्या शक्तीत. स्वयं यमदूत सुद्धा बाबांना घाबरतात. सन 1988 ची जानेवारी महिन्याची गोष्ट आहे. महान त्यागी बाबा जुमदेजी आपल्या आसनावर बसलेले होते. त्यांच्या शेजारी त्यांचे पुतणे श्री रमेश ठुबरीकर व परमपूज्य परमात्मा एक नागरिक सहकारी बँकेचे अध्यक्ष मान्य श्री मेघराजजी कुवाड हे सुद्धा उपस्थित होते. अचानक बाबांना त्यांच्या मृत्यूबद्दल काहीतरी साक्षात्कार झाला असावा. चर्चेदरम्यान बाबा खूप रडायला लागले. मला माझे आयुष्य संपल्यासारखे वाटते. मी आता फार काळ जगू शकणार नाही. बाबाच्या डोळ्यातील अश्रू बघून उपस्थित सर्व सेवक खूप रडायला लागले. आपले धर्मगुरु मार्गदर्शक इतक्या लवकर आपल्याला सोडून जाणे योग्य नाही. जोपर्यंत या नव्या मार्गाबद्दल योग्य मार्गदर्शक मिळत नाही तोपर्यंत बाबाचा सहयोग सहवास मिळायलाच हवा. दिनांक 30 जानेवारी 1988 ला परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने मानव मंदिरात सर्व कार्यकर्त्यांची बैठक बाबांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आली. बाबा आपल्या आसनावर स्थानापन्न झाले. बाबा निरंकार आणि विधेय अवस्थेत आले. बाबा निरंकार मध्ये असताना बाबांना देहभान नसायचे. ते परमेश्वराच्या रूपात असत. अशा निरंकार स्थितीत बाबांनी सेवकांना विचारले, आपने बाबा को कैसे बुलावा की? तेव्हा श्री मेघराजजी कुवाड यांनी विनम्रतेने उभे राहून बाबांना प्रणाम केला आणि बाबा हनुमानजीच्या भगवत रूपातील बाबांना अशी विनंती केली की बाबा, आम्ही अनाडी सेवक असल्यामुळे दैवी शक्तीबद्दल आणि जनजागृतीच्या कार्याकरिता बाबा जुमदेजीचे नियमित मार्गदर्शन, सहयोग, सहवास आणखी काही वर्षासाठी पाहिजे ही आमची विनंती आहे. परमेश्वरी रूपात बाबांनी मार्गदर्शन केले आणि म्हणाले, भगवत आपकी इच्छा पूरी करेंगे और अगले आदेश तक मार्गदर्शन करेंगे. एवढे बोलून बाबा जुमदेजी आकारात आले. विधिलिखित काहीतरी घडणार होते. काही महिन्यातच बाबांची प्रकृती बिघडली. बाबांच्या छातीमध्ये खूप दुखायला लागले. दिनांक 23 डिसेंबर 1989 ला बाबांच्या छातीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. आई बाबांना बघण्यासाठी दवाखान्यात गेल्या. शस्त्रक्रिया नुकतीच आटोपल्यामुळे बाबा बेशुद्ध अवस्थेत होते. ते सर्व बघून आई सोफ्यावर जाऊन बसल्या. खूपच धास्ती घेतली होती आईनी. बाबा बरे झाले. ते घरी आले, पण आई मात्र बेशुद्ध अवस्थेत राहिल्या. अमेरिकेला जाण्यापूर्वी आई एकदम ठणठणीत होत्या. आता 5 महिने लोटूनही आई बऱ्या होईना. बाबांचा सर्व त्रास आईने स्वतःवर ओढून घेतला होता. आई व बाबा भारतात म्हणजे नागपूरला परतले आणि इथल्याही औषधीने आई बऱ्या होईना. अखेर 31 जुलै 1990 ला सकाळी 6:20 आईने शेवटचा श्वास घेतला. महान त्यागी बाबा जुमदेजींनी मार्गदर्शन करताना सांगितले, खरे तर बाबा जग सोडून जाणार होते, पण सेवकांच्या आग्रहाखातर निरंकार बैठकीत सेवकांना शब्द दिला होता की बाबा सेवकासोबत राहून मार्गदर्शन करतील. बाबा सेवकासोबत राहून दैवी शक्ती मिळवून द्यावी व जनजागृतीचे कार्य करावे ही आईची इच्छा होती. म्हणून ऑपरेशन नंतर बाबांना जीवनदान मिळाले व आई बेशुद्ध झाल्या. त्या नेहमी करताच आईने आपले उर्वरित आयुष्य बाबांना दिले. हा एका भगवंताने घडविला
केवळ योगायोग म्हणावा लागेल. बाबांचे कार्य पूर्वताकडे चाललेले होते. साकार शरीराची मर्यादा तुटत आलेली होती. निरंकार रूपात एका परमेश्वराचे कार्य पुढेही सुरू ठेवण्याकरिता दिनांक 3 ऑक्टोबर 1996 साकार शरीर सोडून निराकार परमेश्वराच्या रूपात शक्तीत बाबा अखेर विलीन झालेत. महान त्यागी बाबा जुमदेवीचे कार्य सुरूच आहे. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाची निस्वार्थी सेवक भगवत कार्य मोठ्या उत्साहाने करीतच आहे. मानव मंदिरात दीनदुखी पीडित मानवाला सुख शांती देण्याचे भगवत कार्य सुरूच आहे. एका भगवंताच्या कृपेने हे अबाधित कार्य सुरूच राहणार आहे. मानवाला बाबाच्या ज्ञानाचा प्रकाश सतत मिळत राहो व तो नेहमी करता मिळेलच याकरिता तत्व शब्द नियमाचे पालन करून आपण सर्व सेवकगण बाबांनी दिलेल्या ज्ञानाच्या